लग्न झालं बाबा पगया गांडीने नाशियला लहानपणी मुलगा आई 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 शाळेतून आला आई कुठे गेली, खेळून आला आई कुठे गेली, भूक लागली आई कुठे गेली, कधीपर्यंत एकदा तांदूळ अंगावर पडूस तर एकदा तांदूळ अंगावर पडली आईलाच म्हणते आई ती कुठे गेली पगया गांडीने नाशियला। आता लहानपणी मुलाला आई आवडते बघा, मुलाला आई आवडते पण आईला कोण आवडतं तुको बघा म्हणले त्यांना त्यांचा पती आवडतो बघा, त्यांना त्यांचा पती आवडतो। आता पतीला कोण आवडतं, झालेत ना आपले लग्न, महागात म्हणजे पतीला आवडतो आपलं पत्नी नाही बायकोचं गणगोत। आजकालची माणसं असेच माय बापाचा सांभाळ करायचं म्हणलं की माय बापाला लाता घालतात आणि सासू सासऱ्याचा सांभाळ करतात। माता पिता यासे दवडोनी हे बायलेच्या गोतावरीने बायलेच्या गोतावरीने माता पिता यासे दवडोनी। लहानपणी मुलाला आई आवडते, आईला पती आवडतो आणि पतीला आवडतो बायकोचं गणगोत। बायलेच्या गोता आवडीने पोसे माता पितयासे दवडोनी। लहानपणी मुलाला आई आणि बायकोचं गणगोत बाबांना घ्यायला आवडतं, महागात म्हणजे पतीला आवडतं बायकोचं गणगोत। आता लहानपणी मुलाला आई आवडते, आईला पती आवडतो, पतीला आवडतं बायकोचं गणगोत। आता आईची आवड काय बाबा, मुलाची आवड आईगात नाही, आईची आवड बदलते, पतीची आवड बदलते आणि पुन्हा परत मागाच आईची आवड बदलते। आईला आवडतो आपला मुलगा किती, स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आईला मुलगा आवडतो। आईचा मुलगा आंधळा असू द्या, आईचा मुलगा पांगळा असू द्या, आईचा मुलगा मुका असू द्या, जीवापरीस बाळ पर्यंत आंधळे पांगळे मोठ्या नागळ, आंधळे पांगळे मोठ्या नागळ, हे जीवापरीस बाळ पर्यंत आईला आवडतो बाबा आपला मुलगा आंधळे पांगळे मुक्या नगळ, जीवापरीस बाळ पर्यंत माते। स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आईला आवडतो बाबा मुलगा। ही झाली संसारिक माणसाची आवड। संसारामध्ये माणूस जन्माला आला, काही काही माणसं बाबा दारू पितात, तुकोबा काय म्हणतात देशी दारू पिणाऱ्याच्या पुढं एक गिलास देशीचा ठेवायचा आणि एक गिलास दुधाचा ठेवायचा। इमानदारीने सांगा तो कोणता गिलास उचलीन, बोला बोला देशीचा। का हो, त्याला आवड देशीची दुधाची नाही, नव्हते त्या गोडी नवनीताची। हे तुका म्हणे माझ्या पानाची आवड, नव्हते त्या गोडी नवनीताची, नव्हते त्या गोडी नवनीताची। अजिबात नाही, कशाची, दुधाची आवड कशाची। तू का म्हणे माझ्या पानाची आवडी, नव्हते त्या गोडी नवनीताची, नवनीताची, नव्हते त्या गोडी नवनीताची। तर त्याला आवड बाबा कशाची, देशी दारूची। तुकोबा काय म्हणतात संसारिक माणसाची आवड आहे। तुकोबा काय म्हणतात संसारामध्ये माणूस जन्माला आला आणि त्याला 5 गोष्टी आवडत नाहीत असा माणूसच नाही। कन्या पुत्र गोडी दागाधन हे जया नावडे, ऐसा कोणी नाही कन्या पुत्र गोडे दागाधन। प्रत्येक माणसाला आवडती बाबा आपली मुलगी असावा, मुलगा असावा, कन्या पुत्र गोडी दागाधन। प्रत्येक माणसाला आवडतो बाबा आपल्याला घोडा। आता खरं सांगा आपल्याला जास्त घोडा आवडतो का गाय, दादा गाय। आपण एक शेतकऱ्याची मुळेत म्हणून आपल्याला गाय आवडते। काही काही माणसं असे गायीला बघितलं की दणकीत येत आणि घोड्याचा सांभाळ करतेत, घोड्याचे चाकरी करीत गाय सिदे कोणी बघा बघा, गाय सिदे कोणी बघा बघा,
घोड्याची चाकरी करीत असे गायीशी दे कोणी बदा बदा मागे महाराज म्हणले घोड्याची चाकरी करीत असे संसारिक माणसाला आवडतो घोडा कन्या पुत्र घोडे दारा धन प्रत्येक माणसाला आवडते आपली पत्नी आणि प्रत्येकाला आवडतो बाबा पैसा पैसा आवडत नाही असा माणूसच नाही आता सगळ्या माणसाचा खटाटोप कशासाठी बोला बोला पैशासाठी आता इतक्याला म्हणून मी इथं आलो चक्क गाली तरी कीर्तन करायला कशासाठी सब पैसे के भाई सब पैसे के भाई सगळे लोक किंमत देतात दादा पैशाला आता इतक्या लांबून मी इथं आलो कशासाठी आलो कोण म्हणलं तिकडे पैशासाठी आला फक्त आता आमचं प्रेम आहे बाबा त्याच्यासाठी इथं येण्याचा योग आहे खरं बघितलं तर सगळ्या लोकांना आवडतो बाबा पैसा कन्या पुत्र गोडी दागा धन तुकोबागा म्हणतात संसारिक माणसाला पैशाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही ही झाली जीवाची आवड आता दुसरी आवड आपल्याला बघायची संताची नेमकं संताला काय आवडतं बहु आवडशी जीवापासून या तुझी नवाई नगा देव गाया बहु आवडशी जीवापासून या संताला आवडतो बाबा फक्त देव किती आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक साधू संताला आवडतो देव किती पतिवर्ते जैसा व्रताग प्रमाण पतिवर्ते जैसा व्रताग प्रमाण आमना गायन तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे दान सर्व भावे लोभ्या आवडे दान आमना गायन तैशा परी जेवढा पती वरते बाईला पती आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो आणि जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो आता चिकट कोणाला म्हणायचं तुपात जग माशी पडली पुढचा कार्यक्रम तुम्हाला कळाला याला म्हणायचं चिकट आमच्या गावात दोघं नवगा बायको सकाळी झोपेतून उठले आणि देवाची पूजा केली देवाची पूजा केली बायकोला नवगा म्हणला होय ग मी आता फाट्यावरून जाऊन येतो नवगा फाट्यावर पाय 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 निघाला आणि फाट्यावर गेल्या वाटवलं अरे बायकोनं देवाच्या पुढे दिवा लावलाय तेल किती जाळायले माझ्या भाकड्या उघड्या पडल्या दुपारचं कीर्तन तिकडं संध्याकाळचं तिकडं 150 रुपये किलो तेल झाले तेल किती जाळायले नवगा फाट्यावरून घरी वापस आला आणि बायकोला म्हणला बाई ते दिवा लावलाय तेल किती जाळायले बायको म्हणली ग बसा मी बायको कोणाची तुमची या हातानं दिवा लावला आणि हातानं इजीला ती म्हणली तुम्हालाच अक्कल नाही तुम्ही फाट्यावर गेलात फाट्यावरून पाय पाय वापस आलात चप्पल किती घासली असन ते म्हणला मी बी नवगा कोणाचा आहे चप्पल बगलात आणली यालाच काय म्हणायचं बाबा चिकट जेवढा चिकट माणसाला पैसा आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो साधू संताला देवाचे व्यतिरिक्त काही आवडत नाही आवडे निरंत ग हेची
आवडे निरंत ह्याची ध्यान साधू संताला फक्त बाबा देव आवडतो तुळशी आग गळा काशी पितांबर आवडे निरंत ह्याची ध्यान संताला देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही बहु आवड जीवापासून आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिका आवडे रूप गोजरे सगुण पाता लोचन सुखावले माझे जीवीची आवडी आवडी माझे जीवीची आवडी पांडुरंग